ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान हाथरस प्रकरणातील पीडित तरुणीचा बलात्कार झाला नाही, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ही माहिती समोर आल्याचा दावा यूपीतले अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी केला। सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा पोस्टमॉर्टम केला होता। या रिपोर्टनुसार पीडितेचा मृत्यू गळ्याचं हाड तुटल्यानं झालाय। धक्कादायक बाब म्हणजे या रिपोर्टमध्ये बलात्काराचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही असा दावा पोलीस करतायत। उस वीडियो में पीड़िता ने अपनी जीभ भी दिखाई है, तो जहां तक जीभ कटने की बात थी या काटने की बात थी वो सरासर गलत थी। मेडिकल रिपोर्ट के परीक्षण आने के पूर्व ही गलत बयानबाजी और शासन और पुलिस के द्वारा किए गए कार्यों पर उंगली उठा के विभाग को बदनाम करने की जो कोशिश की गई है, इसकी भी हम लोग परीक्षण कराएंगे कि ऐसे कौन लोग हैं जो इस तरह की बातें कर रहे हैं। इस प्रकार से एफएसएल की रिपोर्ट आने के बाद से यह स्पष्ट हो गया है कि उनके साथ, पीड़िता के साथ कोई रेप या मास रेप की बात नहीं हुई थी। जैसा कि 2 वीडियो आज आने के बाद पहले उन्होंने खुद ही थाने में रेप की बात नहीं बताई थी, मारपीट की बताई थी और गला दबाने के कारण इंजरी हुई थी। या प्रकरणाला या सगळ्या रिपोर्टमुळे एक वेगळंच वळण मिळते। आपण अधिक जाणून घेऊयात। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगशील या नवीन उघडकीस येणाऱ्या तथ्यांबद्दल, जे तथ्य असल्याचा दावा संबंधित यंत्रणा करतात? प्रसन्न, ही घटना घडली 14 सप्टेंबरला आणि त्याच्यानंतर जवळपास 7 ते 8 दिवस लागले होते FIR नोंदवायला। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची जी भूमिका होती ती पहिल्यापासून संशयास्पद होती आणि या सगळ्या घटनेमध्ये एक अशा पद्धतीनं पद्धतशीर कुजबूज कॅम्पेन जे आहे ते पहिल्यापासूनच केलं जात होतं। रेप झालेलाच नाहीये, त्याच्यानंतर जीभ जी आहे ती अशा पद्धतीनं तोडली गेलेली नाहीये आणि आता जवळपास 16 दिवसानंतर पोलीस या संदर्भातले दावे करतायत। फॉरेन्सिक रिपोर्टचा देखील त्यांनी आधार दिलेला आहे। ज्या काही गोष्टी असतील त्या पुढच्या तपासामध्ये स्पष्ट होतील। न्याय यंत्रणा सुद्धा त्या संदर्भात सगळं अहवाल द्यायला सक्षम आहे। मात्र एक याच्यातून दिसतंय की पोलिसांची भूमिका जी आहे ती एका लाईनवरती नाहीये। एकतर 14 तारखेला ही घटना घडली, त्याच्यानंतर 8 दिवसांपर्यंत FIR झालेला नव्हता। FIR दाखल झाल्यानंतर सुरुवातीची कलमं वेगळी होती, नंतर त्याच्यामध्ये काही कलमं ॲड झाली। मग जर अशा पद्धतीनं जर बलात्कार झालेलाच नव्हता तर मग पोलिसांनी नंतर गँगरेपचं कलम कशासाठी लावलं? कालपर्यंत जे सगळं सुरू होतं आणि शिवाय जेव्हा दिल्लीतून हे त्या मुलीचा मृतदेह जो आहे तो हाथरसला आला, त्याच्यानंतर इतक्या गुपचूप पद्धतीनं कुणालाही कुणकुण लागू न देता पहाटे 2:30 वाजता तो एकांतात अंत्यसंस्कार करण्याचं काय कारण होतं? या सगळ्या गोष्टींमुळं पोलिसांच्या भूमिकेवरती सुद्धा संशय निर्माण होतो आणि आता ही जी तथ्य पोलीस सांगतायत की अशा पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टनुसार रेप झालेलाच नव्हता किंवा जीभ जी आहे ते त्या मुलीनं एका व्हिडिओमध्ये दाखवलेली होती, तर ही सगळी तथ्य गेल्या 16 दिवसांपासून जर पोलिसांना माहिती होती किंवा त्याच्या संदर्भातले काही पुरावे समोर आलेले होते, तर मग अशा पद्धतीचं फ्लिपफ्लॉप जे आहे ते पोलिसांच्या भूमिकेमध्ये का दिसतंय, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। प्रशांत, सगळंच भुसकाळात टाकणारं प्रकरण आहे। जर का पोलीस एवढ्या बाबतीत सगळे पूर्णतः खात्रीशीर होते, कुठलाही बलात्कार झाला नाहीये, काही झालेलं नाहीये त्या मुलीच्या बाबतीत, तर मग ते मृत शरीर तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात काय हरकत होती? हा गुपचूप अंत्यविधी का करण्यात आणि त्याला अंत्यविधी पण म्हणता येणार नाही, मृतदेह जाळण्यात का आला होता? धन्यवाद प्रशांत, आपण वेळोवेळी अधिक माहिती घेत राहू।